नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा। खेडूत शिक्षण मंडळामुळे चंदगड तालुक्याला विद्वानाची भूमी म्हणून नवी ओळख। डॉक्टर TS पाटील माजी विद्यार्थ्यांकडून संस्थेला लाखोंची देणगी जाहीर। चंदगड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला आजी माजी विद्यार्थी, सेवानिवृत्त प्राध्यापक आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य डॉक्टर TS पाटील यांनी चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख केला। निसर्गाने चंदगड तालुक्यावर भरभरून उधळण केली असून या लाल मातीत खेडूत शिक्षण मंडळाने शिक्षणाची बीजे रोवली आणि बहुजनांच्या आयुष्यातील अंधार दूर केला। आज या संस्थेमुळेच तालुक्यातील अनेक विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत असल्याचं त्यांनी सांगितलं। ते पुढे म्हणाले की माजी विद्यार्थी हीच कोणत्याही संस्थेची खरी संपत्ती असते। खेडूत शिक्षण मंडळ हे नवरत्नांची खाण असून या संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना घडवलं आहे। त्यामुळे चंदगड तालुका आज विद्वानांची भूमी म्हणून नवी ओळख निर्माण करत असल्याचा अभिमान वाटतो, असंही त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष LD कांबळे होते। अध्यक्षीय भाषणात त्यांनी चंदगडसारख्या दुर्गम भागात बहुजनांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं काम खेडूत शिक्षण मंडळाने सातत्यानं केलं असल्याचं सांगितलं। त्यामुळेच आज या संस्थेचा वटवृक्ष झाल्याचं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राध्यापक VB गावडे यांनी शोकप्रस्ताव मांडून संस्थेचे दिवंगत पदाधिकारी आणि सेवकांना श्रद्धांजली वाहिली। प्राचार्य RP पाटील यांनी प्रास्ताविकातून गेल्या 50 वर्षात ज्युनियर कॉलेजनं मिळवलेल्या यशाचा आणि माजी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला। याप्रसंगी संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत अनेक माजी विद्यार्थ्यांनी उदार हस्ते देणग्या जाहीर केल्या। म्हाळेवाडी येथील साई संस्थेचे प्रमुख नरसू पाटील यांनी 1,25,000 रुपये, दिल्ली इथं कार्यरत शामराव पाटील यांनी 1,25,000 रुपये, तर चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी 51,000 रुपयांची देणगी संस्थेला दिली। यावेळी ॲडव्होकेट संतोष मळवीकर, प्राध्यापक गोपाळ गावडे, महादेव वांद्रे, प्राध्यापक SS शिंदे, प्राध्यापक SV गुरबे, प्राध्यापक MM आमनगी, प्राध्यापक KG शिरोडकर, BY सुतार, प्राध्यापक उज्ज्वला देसाई, जोया मुल्ला आदी सेवानिवृत्त प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा देत संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त प्राध्यापकांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात संस्थेचे खजिनदार आनंद सुतार, संचालक ॲडव्होकेट NS पाटील, प्राचार्य RP पाटील, VD सडेकर यांच्यासह अनेक आजी माजी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अर्चना रेळेकर आणि संजय साबळे यांनी केलं, तर आभार उपप्राचार्य VN कांबळे यांनी मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।